सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा इन्स्टंट स्वीट कॉर्न ढोकळा कसा बनवायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत. नेहमीचा तोच ढोकळा खाऊन कंटाळा येतो. चला तर मग एकदम मस्त असा हा ढोकळा तयार करूया. त्यासाठी मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेलं आहे. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊया. शक्यतो पाणी लागत नाही, दह्यामध्येच व्यवस्थित भिजले जाते. जर लागलं तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं वरतून आपण. मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे. मी पातळ नाही केलेलं, घट्ट आहे. थोडंसं 10-1 मिनिट आपण आता ते रेस्ट करायला ठेवू. तोपर्यंत आपण जे स्वीट कॉर्न आहे ना ते व्यवस्थित कट करून घेऊया. अर्धं स्वीट कॉर्नचं जे आहे ना मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि अर्धं घेतलेलं आहे. जे अख्खे आहे ना ते पण आपल्याला त्यामध्ये बॅटरमध्ये थोडेसे टाकायचे आहेत म्हणून. आणि हे जे अर्धं काढून घेतलेलं आहे ना ते आता आपण मिक्सरमधून काढणार आहोत. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे मी. हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेऊया मिक्सरमधून. अगदी बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण त्या बॅटरमध्ये टाकून घेऊया. आणि जे अख्खे ठेवलेले होते ना मी ते पण आता आपण टाकून घेऊ. हे दाताखाली आले ना की एकदम छान अशी चव येते म्हणून टाकायचं आहे. तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही, आवडत असेल तर टाका. आणि चवीप्रमाणे मी मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित फेटून घेऊया. मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी त्यात थोडंसं पाणी टाकते. जास्त नाही टाकलेलं मी, थोडं टाकलेलं, 2-1 चमचे टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता बॅटर आता एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता त्यामध्ये मी इनो टाकलेला आहे. 1 पूर्ण पाऊच टाकलेला आहे आणि त्यानंतर अर्ध टाकलेला आहे, 1.5 टाकलेला आहे. कारण आपलं जे बॅटर आहे ना 1.5 वाटीच्या जवळपास झालेलं आहे ना, म्हणजे ॲक्च्युली 1.5 वाटी झालेला आहे. 1 पाऊच पुरत नाही म्हणून मी 1.5 टाकलेला आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आपण आणि व्यवस्थित फेटून घेऊ. मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता ते बॅटर जे आहे ना ते आपण प्लेटमध्ये ओतून घेऊया. हे ॲक्च्युली ढोकळ्याचीच प्लेट आहे. व्यवस्थित काढून घेऊन थोडंसं टॅप करून घेऊया. आणि आता 15 मिनिट आपण स्टीम करून घेऊ. पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यात लिंबू टाकलेलं आहे. अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे. त्यावरती गाळणी ठेवून त्यानंतर वरती प्लेट ठेवलेली आहे बॅटरची आणि आता झाकून ठेवू आपण. सारखं उघडून बघायचं नाही. व्यवस्थित 10 मिनिट आपण झाकून ठेवून नंतर तयार झालेला आहे का बघायचं आहे. मला ॲक्च्युली पूर्ण 15 मिनिट लागलेला आहे. ढोकळा एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकता. असं याला चाकू आतमध्ये टाकून बघायचा. जर प्लेन निघाला ना तर आपला ढोकळा तयार झालेला आहे समजायचा. आता थंड करायला ठेवू. तोपर्यंत आपण तडका करून घेऊया. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकलेली आहे आणि नंतर जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर आपण तीळ टाकून घेऊ. मी 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ढोकळा थंड झालेला आहे. त्यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता वरतून आपण जो तडका तयार केलेला आहे ना तर तो टाकून घेऊया. व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा ढोकळा ना इतर ढोकळ्यापेक्षा चवीला खूप मस्त लागतो. आपण नेहमी तोच खातोच ना, नक्की करून बघा. हा तुम्हाला आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे. एकदम स्पंजी झालेला आहे. आता आपण मस्त हिरवी चटणी आणि सॉस सोबत सर्व करूया.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.